तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी आता कांद्याची रोपाची लागवड केलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत. कांद्याची आपण जेव्हा लागवड करतो रोपाची, त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी त्यामध्ये आपण पहिली फवारणी घेत असतो. तर ही फवारणी घेताना आपण ती का बरं घ्यावी, जेणेकरून आपल्या कांद्याच्या रोपावर जे बुरशीजन्य रोग असतील किंवा जे किडे असतात त्याचा प्रादुर्भाव होत असतो. तर ह्याचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपल्याला ही फवारणी अत्यंत महत्त्वाची असतं. तर ही फवारणी घेताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक टॉनिक घेणं महत्त्वाचं असतं. तर हे टॉनिक घेताना आपल्याला ह्युमिक ॲसिड यामध्ये घ्यायचं आहे. ह्युमिक ॲसिडने काय होणार आहे, जी आपल्या कांद्याची रोपाची पांढरी मुळे आहे ती चांगली चालू होणार आहे. यामुळं आपल्या जमिनीमधले जे पोषक घटक असतात रोपासाठी ते त्यामुळे लवकर शोषण करणार आहे आणि त्यामुळं आपल्या रोपाची वाढ चांगली होणार आहे. रोपामध्ये हिरवेगारपणा चांगला टिकून राहणार आहे. यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे. त्यामध्ये CIVD एक्स्ट्रॅक्ट किंवा अमायनो ॲसिड कंटेंट असलेलं आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे. यामध्ये आपण टाटा बार घेऊ शकतो किंवा इसाबियन घेऊ शकतो. या दोन्हीमध्ये पण आपल्याला अमायनो ॲसिड कंटेंट येतं. तर याचं प्रमाण आपण घेताना 10 ml प्रति पंपाला घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, यासोबतच आपल्या रोपावर सुरुवातीच्या स्टेजमध्ये रोप आपलं कवळं असतं, त्यामुळं बुरशीजन्य जे आजार असतात त्यामध्ये भुरी असेल, करपा असेल किंवा पानावरील डाग असेल किंवा पान जे असतात रोपाचं ते कोरडं पडण्याची शक्यता असते. तर यामध्ये आपल्याला बुरशीनाशक घेणं महत्त्वाचं असतं. बुरशीनाशक घेताना आपण मँकोझेब 75% वेटेबल पावडर फॉर्ममधलं जे येतं ते घेऊ शकतो. यामध्ये याचं प्रमाण घेताना आपल्याला 25 ग्रॅम प्रतिपंपाला घ्यायचं आहे. हे आपण इंडोफिलचं M45 घेऊ शकतो किंवा तुम्ही इतर कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, सोबतच आपल्याला कीटकनाशक पण यासोबत घ्यायचं आहे. कीटकनाशक घेताना आपण यामध्ये जेव्हा आपलं रोप कवळं असतं 20 ते 25 दिवसाचं असतं, त्यामध्ये आपल्याला पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडे असेल यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. यामुळं काय होतं, रोप आपलं चांगलं वाढत नाही, आपल्याला त्यामध्ये वाढ चांगली दिसून येत नाही. तर आपल्याला कीटकनाशक घेणं महत्त्वाचं असतं. कीटकनाशक घेताना आपण इमिडाक्लोप्राइड नावाचा घटक असणारं कोणतं पण घेऊ शकता. यामध्ये कॉम्फिडर घेऊ शकता किंवा ॲक्टारा जे येतं ते घेऊ शकता. याचं प्रमाण आपल्याला घेताना 2.5 ते 3 ग्रॅम प्रतिपंपाला घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण कांद्यामध्ये रोपाची पहिली फवारणी ही घ्यायची आहे. यामुळं काय होणार आहे, आपल्या रोपाची वाढ चांगली होणार आहे. त्यानंतर त्यामध्ये जे रोग असन, कीड असन याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होणार आहे. जर आपण अशा प्रकारे फवारणी केली तर आपल्याला पुढं जे आपण रोप लावतो त्यामध्ये उत्पादनही 100% चांगलं येणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपलाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी गट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.